बातम्या पाहूयात. शिवसेना भाजपमधील संबंध विकोपाला गेले असून महापालिका निवडणुकीच्या आधी किंवा नंतर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. शिवसेनेने पाठिंबा काढला तर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल. या स्थितीत विरोधक सरकार पाडण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील, तसे संकेतही विरोधकांनी दिलेत. त्यामुळे सरकार 5 वर्ष टिकेल हा मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांचा दावा फोल ठरण्याची चिन्ह आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपनं एकमेकांविरोधात विखारी टीका केली होती. दोन्ही पक्षांनी एकमेकांची उणीधुणीही काढली होती. मात्र तेव्हा शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली नव्हती. यावेळी मात्र महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी युती तोडताना उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केली आहे. आता शिवसेनेचं मन सत्तेत रमत नाही अशा आशयाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. तर सध्या शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरतायत. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी तर हा राजीनामाच माध्यमांसमोर दाखवला. भाजपकडून होणारी टीका अत्यंत जिव्हारी लागत असल्यानं भाजपवर आरोप करत सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी शिवसेनेचे मंत्री करतायत. मलाच नाही, आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांना असं वाटतंय हे भाजपा हा घातकी पक्ष आहे, विश्वासघातकी आहे, हा कपटी आहे, पाठीत खंजी खुपसणारा आहे. आणि अशा कपटी मित्रासोबत मैत्री न करता उद्धव साहेबांना आमची सगळ्यांची विनंती आहे की साहेब आपण यांचा टेकू काढून घ्यावा, म्हणजे यांना मुख्यमंत्र्याला त्याची अवकाश काय ती कळेल. राज्यातील या अस्थिर परिस्थितीचा विचार करता आपण विधानसभेतील संख्याबळावर एक नजर टाकूया. सध्या विधानसभेत भाजपचे 122 आमदार असून त्यांना 8 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाकडे असे सध्या 130चं संख्याबळ आहे. शिवसेनेनं पाठिंबा काढला तर विरोधात शिवसेनेचे 63, काँग्रेस 42, राष्ट्रवादी 41, इतर 12 असं संख्याबळ आहे. या परिस्थितीत विरोधक एकत्र मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील. हे सरकार राहील का जाईल अशा प्रकारची अवस्था आहे. आज शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर जवळपास 150 आमदार त्यांच्या विरोधामध्ये जातात आणि त्यांची संख्या 138. 138 आणि 150 कसं सरकार टिकायचं. पण ज्याप्रमाणे एकमेकाच्या विरोधी जाहीर वक्तव्य चाललेली आहेत त्यामुळे आता त्यांना एकत्र येणं हे अशक्य वाटतंय. आता प्रश्न शेवटा एवढाच आहे की या सगळ्या लोकांना मुख्यमंत्री हाकलून देतील का ही लोक स्वतः स्वाभिमान जीवन ठेवून सरकारमधून बाहेर पडतील. पण महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रचंड मोठी अस्थिरता निर्माण झालेली आहे. शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असा दावा मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते करतायत. सरकार टिकवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील आमदार फोडण्याची रणनीती भाजपनं आखली असल्याची चर्चा आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीही तसा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेनं तयार केलेल्या वातावरणामुळे राज्याची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे चालली आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर निश्चितच भाजप विरोधात राजकीय वाढत चाललेल्या असंतोषाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इतर विरोधी पक्ष उचलण्याची संधी सोडणार नाहीत आणि राज्यात वेगळीच राजकीय गणितं जुळण्याच्या दिशेनं हालचाली होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.